तो खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धसांनी केलाय। सरकारनामाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्याला कशा प्रकारे टार्गेट केलं गेलं आणि आपल्याला कसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। भाजप आमदार सुरेश धसांनी खळबळजनक दावा केलाय आणि खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या हत्येचा कट होता असं म्हटलंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात धस नेमकं काय म्हणालेत। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा प्लॅन होता। तर यांचे काही 10-12 लोक आहेत, त्यांना राजस्थानमधनं मुंबईमध्ये उपोषणाला बसवलं। बिश्नोई समाजाचे 3-4 लोकांनी विमानानं मुंबईला आणलं। तो खोक्या हा माझा कार्यकर्ता असेल, पण तो वाल्मिक कराड सारखा माझ्या घरातला नव्हता। खोक्याच्या घरात डुकरांचं मांस सापडलं, तर हे मांस चौकशी अधिकाऱ्यांनी उचलून नेलं आणि ते टीव्हीवर दाखवलं। परळीतल्या मुंडेंनी सांगितलं की सुरेश धसला हरणाचं मांस खोक्यानं पुरवलं। माझ्यावरती एवढी वाईट अवस्था आलेली नाही। मी 16 वर्ष माळकरी राहिलो आहे, पण डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आता खातो। पण हरणाचं मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलेलो नाही। माझ्या आयुष्यात मी प्राणीप्रिय आणि पक्षीप्रिय आहे। त्याच्या घरात काय सापडलं हे मला काय माहिती, पण त्यांनी तिकीट फाडून बिश्नोई समाजाच्या लोकांना आणलं, कारण या समाजात मला विलन करायचा यांचा प्लॅन होता। बिश्नोई समाजात हरणाला देवाचा दर्जा आहे, त्यामुळे त्या समाजापर्यंत असं पोहोचवायचं की सुरेश धसनं हरणाची शिकार केली, म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे। मी हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। त्यांचा कार्यक्रम मी केला असं त्यांना वाटतंय, म्हणून माझा कार्यक्रम ते करणार होते। म्हणजे जीवनातनं उठवण्यापर्यंत तुमची मजल गेली ना, यात कोण कोण गेलेत मला माहिती आहे, असंही धस यांनी आपल्या या मुलाखतीत म्हटलंय। मात्र यावरती अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। त्यातला दावा मला तर वाटतं सुरेश धस आता हलून निघालेत, कारण त्यांनी ज्या गोष्टी रंगवल्या होत्या, म्हणजे आधी त्यांनी अगदी संतोष देशमुखांना पाठिंबा देण्यासाठी भाषणं काय दिली, अमुक काय दिलं, पण धनंजय मुंडेंना ते भेटल्यानंतर आणि एकदा नाही 2दा, आणि त्यात त्यांचं पितळ उघडं पडल्यानंतर त्यांना स्वतःचं इमेज बिल्डिंग करण्याची गरज होती। त्यातच त्यांना ह्या खोक्या भोसलेचं सगळं प्रकरण बाहेर आलं, त्यामुळे त्यांच्या इमेजला खूप मोठा धक्का लागला असं त्यांना कदाचित वाटत असेल। आता लोकांची सहानुभूती पुन्हा एकदा गोळा करण्यासाठी हा एक केलेला प्रयत्न आहे असंच मला वाटतं। याच्यात काहीही तथ्य नाहीये, सगळं हास्यास्पद आहे। म्हणजे काय कुठून कुठे बिश्नोई गँग घेणार काय, वाटेल ते बोलायचं आणि त्याच्यात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, काहीही तथ्य नाही आहे या बोलण्यामध्ये। आता कसं आहे की देशमुख यांच्या हत्येच्या वेळेस काय झालं होतं की खरं तर धनंजय मुंडे त्यांचे चांगले मित्र होते, त्याच्यात कराड सुद्धा त्यांचे आधी चांगले मित्र होते, पण कराड जेव्हा काम त्यांच्या हद्दीत करायला लागला तर कुठेतरी त्याला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी सुरुवातीला तो अधिवेशनात विषय लावून धरला, त्याचे पुरावे देखील दिले त्यांना बॅकफूटवर टाकण्यासाठी, कारण ते त्यांच्या अष्टीत काय करतात याची कल्पना कदाचित महाराष्ट्राला नसेल, पण तिथे सुद्धा असेच गावगुंड आहेत, अशीच दहशत केली जाते। आता हा खोक्या भोसले जो करत होता, सतीश भोसले जे करत होता, ते सगळ्यांनी बघितलंय आणि हा त्यांचाच कार्यकर्ता होता। एवढंच नाही, असे असंख्य कार्यकर्ते त्यांच्याकडे सुद्धा आहेत। तर हे जे, म्हणून मी पहिल्या दिवशीपासून म्हणते की ही सगळी माणसं जी आहेत ती एकाच टाईपची आहेत। मग त्याच्यात बजरंग सोनावणे म्हणो, संदीप क्षीरसागर म्हणो, ही सगळी जी माणसं आहेत त्या प्रत्येकाच्या आपापली दहशत करणारी माणसं आहेत। पण त्यांना कसं होतं की कराडला कुठेतरी बॅकफूटवर टाकण्याची गरज होती, कारण तो त्यांच्या हद्दीत खंडणी गोळा करणं, पैसे जमा करणं हे सगळं करायला लागलं होता, म्हणून त्यांनी ते सगळं लावून धरलं। पण ते कुठेतरी त्याचा निसर्गचा त्रास झाला आणि शेवटी आपण बघितलं एकदा नाही 2दा ते धनंजय मुंडेला भेटले, गपचूपपणे जाऊन भेटले, आणि त्याच्यानंतर त्यांची इमेज कुठेतरी डागाळली, म्हणून ते आता सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करते, दुसरं तिसरं काही नाही।